अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। अमेरिका आणि इस्रायलने इराकवर केलेल्या हल्ल्याचा परिणाम यूएईमधील अखाती देशात जाणवत आहे। शनिवारी दुपारी अचानक युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली। या भीषण युद्धजन्य परिस्थितीमध्ये हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या तब्बल 23 चांदी उद्योजक आणि त्यांचे कुटुंबीय अडकले होते। हॉटेलसभोवताली भयंकर ड्रोन व विमान हल्ले, कधी हॉटेलवर बॉम्ब पडेल अशी शंका। मात्र 2 दिवसांच्या भीतीदायक परिस्थितीनंतर हे सर्वजण सुखरूप काल रात्री मायभूमीमध्ये सुखरूप परतले आहेत। नेमकं काय घडलं दुबईत पाहूया हा विशेष रिपोर्ट त्यांच्याकडून। हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथले 21 चांदी उद्योजक आपल्या कुटुंबियासह 23 फेब्रुवारी रोजी एका टुरिस्ट कंपनीमार्फत दुबईला पर्यटनासाठी गेले होते। 4 दिवस त्यांनी दुबई शहरातील विविध पर्यटन स्थळांचा यथेच आनंद लुटला। मात्र शनिवारी सकाळी अचानक परिस्थिती बदलली। दुबई शहरावर विमान आणि ड्रोन हल्ल्यांचे सायरन वाजू लागले, आकाशात धुराचे लोट दिसू लागले आणि पर्यटक राहत असलेल्या हॉटेलच्या परिसरात आरडाओरड, किंकाळ्यांचे आवाज घुमू लागले। या अचानक घडामोडींमुळे हुपरीकर कुटुंबीय अक्षरशः स्तब्ध झाले। जीव मुठीत धरून त्यांनी देवाकडे प्रार्थना करण्यास सुरुवात केली। 2 दिवस संपूर्ण शहरात तणावपूर्ण वातावरण होते। बाहेर पडणेही धोकादायक ठरत होते। 2 दिवस आम्ही अक्षरशः भीतीच्या छायेत होतो। बाहेर काय घडतंय हे समजत नव्हतं। सायरन दुरळा आणि गोंधळामुळे कुटुंबियांची अवस्था बिकट झाली होती। फक्त देवाकडे प्रार्थना करत होतो। सोमवारी संध्याकाळी भारतात जाणारे एकच विमान उपलब्ध झालं आणि ते मिळाल्यावर आमचा जीव भांड्यामध्ये पडल्याचे सांगताना 23 जणांच्या डोळ्यामध्ये पाणी तरळत होते। सोमवारी संध्याकाळी भारताकडे जाणारे एकमेव विमान मिळाल्याने सर्व पर्यटकांनी सुटकेचा निश्वास सोडला। मुंबई विमानतळावर पोहोचल्यानंतर मायभूमीमध्ये परतल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवला। तर रात्री मुंबईहून सकाळी हुपरीत आल्यावर समोर मुले, नातवंडे, कुटुंबातील सदस्यांना समोर बघून आलिंगन देऊन आनंद व्यक्त केला। या संपूर्ण काळात केंद्र व राज्य सरकारच्या राजदूतांनी सातत्याने संपर्क ठेवून मार्गदर्शन केलं। तसेच कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी प्रसाद संगपाळ यांनी वेळोवेळी माहिती देत धीर दिला, असे पर्यटकांनी सांगितले। विशेष म्हणजे दुबई प्रशासनानेही या पर्यटकांची दिलगिरी व्यक्त केली। दुबईतून बाहेर पडताना आपल्यामुळे त्रास झाला असे म्हणत दुबई सरकारने प्रत्येकी 25,000 रुपयांची मदत दिल्याचे पर्यटकांनी सांगितले। हुपरीसारख्या छोट्याशा गावातील हे चांदी उद्योजक पर्यटनासाठी दुबईला गेले होते, मात्र आंतरराष्ट्रीय संघर्षाचा फटका त्यांनाही बसला। सुदैवानं केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयामुळे आणि प्रशासनाच्या मदतीमुळे हे सर्वजण सुखरूप परतले आहेत। 2 दिवसांच्या भीषण अनुभवाने हे कुटुंब आजही हादरलेले असले तरी मायभूमीमध्ये परतल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे। युद्धाच्या सावटात अडकलेल्या हुपरीच्या या कुटुंबियांनी अनुभवले क्षण खरोखरच अंगावर शहारे आणणारे होते। मात्र सर्वजण सुखरूप परतल्याने कुटुंबियांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। हुपरीहून महामीडिया 24 साठी प्रवीण कुंभोजकर। भयानक परिस्थिती होती। आम्हाला लॉजमधल्या लोकांनी सांगितलं बाहेर जायचं नाही आणि तिथल्या लॉजच्या लोकांनी आमची भरपूर व्यवस्था छान केली आणि बाहेर कुठं जाऊन दिलं नाही तिथं आम्हाला। आणि बॉम्ब पडलेलं म्हणजे अचानक झोपून उठल्यानंतर आवाज आला मोठा थाड असं वाटलं काहीतरी पडलं, पण मी काही बघितलं नाही कारण की मी आत होते, बाहेर मी एकटी होते। त्यांनी गेलं तर वरती, मिस्टर माझे वरती गेले तर जिमला व्यायाम करण्यासाठी, त्यांना आवड आहे त्याची म्हणून। पण आवाज पडला धाड दिना असं जोरात, एकदम भीती वाटायला लागली। अंग कापायला काहीतरी झालंय असं समजलं आणि नंतर सगळी माणसं पडलेली, आवाज झाड वगैरे दिसायला लागला खिडकीतून बघितल्यानंतर। त्यामुळे भीती वाटायला लागली जास्त आणि त्या दिवशी भीती वाटायला लागली। सगळे एकत्र आल्यानंतर एक दुसऱ्याला सांगत होतो आपण पोचतोय घरी, आपण कुणाचं वाईट केलं नाही, आपण घरी पोहोचणार, नक्की पोहोचणार, आपले देव आपल्या पाठीशी आहे। पण मनात भीती होती, मुलांना भेटायची, घराकडे यायची ओढ पण होती भरपूर। देव करो फ्लॅट लवकर चालू हो दे, आम्हाला पोहोचू दे, हेच प्रार्थना करत होतो आम्ही आणि ते झालं तसं। देवानं ऐकली आमची प्रार्थना, कोणाचा आशीर्वाद मिळाले आम्हाला भरपूर, आणि काहीतरी पुण्य केलं असेल त्याचं फळ मिळालं, सगळं झालं आणि व्यवस्थित सुखरूप पोहोचून फ्लॅटमध्ये बसल्यानंतर जराच आनंद झाला आणि आपल्या मुंबईत आल्यानंतर भरपूर आनंद झाला की आता आम्ही पोचलो घरी आणि आपल्या मायभूमीत आल्यानंतर भरपूरही आनंद झाला। घरी मुलांना बघितल्यानंतर जास्त आनंद झाला। त्यामुळं देवाचे आभार आणि सगळ्यांचे आभार, ज्यांनी ज्यांनी आशीर्वाद दिले त्यांचे बी आभार आणि ज्यांनी वाट पाहिली त्यांचे बी आभार आणि सगळ्यांचे देवाचे। आता बाकी राहिलेले तेवढे ते 13 जण आहेत आमच्याबरोबर, त्यांनी 6 दिवस आमच्याबरोबर एन्जॉय केलं आणि 7व्या दिवशी दुःखातही साथ दिली त्यांनी एकमेकांना, पण त्यांना तेवढं घरी आणावं भारत सरकारनं, बस एवढंच। आम्ही 23 तारखेला इथून मुंबईहून आम्ही दुबईला पोहोचलो 24 तारखेला प्रति संध्याकाळी। त्यानंतर आमचे 5 दिवस अतिशय आनंदात छान गेलं। देश कसा असावा ते दुबईसारखा असावा सर्वांना सांगावं वाटतं।
अतिशय संतोष देश होता. पण त्यानंतर शेवटचे 2 दिवस फक्त आम्हाला टेन्शनमध्ये गेले. ठीक आहे, तरी पण आम्ही व्यवस्थित सुखरूप येऊन पोहोचलो. त्याबद्दल आम्ही देवाचे आभार मानतो आणि आमच्या सरकारने जे प्रयत्न केलं त्याबद्दल त्यांचाही मी आभार मानतो आणि तुमच्याही सर्व चॅनलचे आम्ही अतिशय मनपूर्वक आभार मानतो. तिथं काय अशी जीवितहानी वगैरे झालेली नाही, जीवितहानी काय झाली नाही. फक्त आवाज झाला, स्फोट झाला, काही हे पडले, पण जीवितहानी काहीही झालेली नाही. आम्ही दुबईला फिरायला गेलो होतो. त्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी लास्ट झाली तर त्यानंतर आम्हाला इथलं आपत्कालीन व्यवस्थापन कोल्हापूर कलेक्टर ऑफिस डॉक्टर प्रसाद संकपाळे फोन केला. तिथे काय परिस्थिती आहे, तिथे काय वातावरण आहे, आम्हाला अपडेटसारखं कळवा. मला फोन नंबर तिने दिली द्या त्यांच्या प्रशासनाच्या सगळ्या कार्यालयाचे. त्याला तुम्ही माहिती मी त्यांचं पासपोर्ट सगळ्यांचे परत ID सगळं पूर्ण त्यांना दिलं. ते परत सारखं वरच्यावर तुम्हाला काय अडचण आहे, काय अडचण आहे, काय तर काय मी सांगतो म्हटलं तुम्हाला. त्यानंतर मग आपण दुसऱ्या दिवशी आमची फ्लाईटच होती ना, मग त्या दुबई ते अबुधाबीला तिथल्या सरकारमध्ये भरपूर सहकार्य केलं आपल्याला. कारण तिथं नेस तर पूर्ण सिक्युरिटी, विमान देखील सिक्युरिटी तिने सोडलं. हां, त्यानंतर मग त्यांनी आपलं म्हणजे आमच्या देशाचा तुम्हाला त्रास झाला त्यामुळे तिथे सॉरी बोलले आपल्याला. आणि त्यानंतर आम्हाला गिफ्ट म्हणून त्याचं 25,000चं औषध दिलं, म्हणजे एन्जॉय करा म्हणून तिथं तुम्हाला. आणि त्यानंतर आम्ही सुखरूप तिथं गावापर्यंत पोचलो. आणि एवढं माझं विनंती आहे, आता एक आपला ग्रुप 23 जण अडकलेला आहे तिथं. तो आता घोडावतने विमान फ्लाईट सोडे आता अपडेट आताच्या ते पण वापस परत यायला आहे. ते फ्लाईटमध्ये बसलेत, तो पण ग्रुप वापस सुखरूप येत आहे. A1 मला फोन आता केला, तो पण ग्रुप आपला सुखरूप येत आहे. तुम्ही ते काय काळजी करू नका म्हणाले. राहिलेले आमचे निगडेवाडीचे पाहुणे आहेत, त्यांचा फोन आता चालू आहे. ते निगडेवाडीतली थोडी लोक तिथं अडकलेत. ते बी शासनात त्यांना ते वैयक्तिक लोक गेलेत, कुठल्या टूर मोफत गेले नाहीत. ते शासनात त्यांच्याकडे लक्ष द्यावं ही तुमच्या माध्यमातून शासनाला, भारत सरकारला, कलेक्टर ऑफिसला विनंती करतो. माननीय खासदार धैर्यशील महाराष्ट्रांनी पण ते वैयक्तिक बोललो आता, तर ते म्हणजे ठीक आहे लक्ष काढतो म्हणून सांगितलं त्याने. तर ते मी पण ते अपडेट घ्या वरच्यावर त्यांच्याकडून. राहणार उपरी आम्ही आम्ही टुरिस्ट होतो, तिथे फिरायला गेलेलो. आमचा 23 जणांचा ग्रुप होता. मॉर्निंग ग्रुपचं नाव मॉर्निंग ग्रुप होते. आणि आम्ही फिरायसाठी गेलेलो. तिथं आम्ही पहिले 4-5 दिवस आम्ही खूप मज्जा केली, छान वाटलं, आम्ही मज्जा केलो खूप. पण शेवटी काय झालं, 6वा दिवस आणि 7वा दिवस मी झोपलेलो. आणि काय झालं, झोपेन एकदमच झोप फुटली. आणि काय झालं, बॉम्ब फुटलेला. आम्ही पळत खाली ग्राउंड फ्लोअरला गेलो. तिथं काय झालं, तिथं बॉम्ब जळत पडलेला. आम्ही सगळेजण भिलो, सगळेजण एकामेकाचा आधार घेऊन आम्ही कसंबसं राहिलो तिथे. तिथल्या गव्हर्नमेंटने म्हटले बाहेर त्यांनी जाऊ नका, आपल्या इथल्या गव्हर्नमेंटनं पण म्हटलं. आणि आम्ही शेवटच्या दिवशी आम्हाला काय वाटत नव्हतं आम्ही इकडं येईन, तरी पण काय झालं, आमच्या टूर मॅनेजरनं म्हणला, त्यांनी काय म्हणले, आता तुम्ही जावा, तुमची फ्लाईट आल्या. मग आम्ही काय केलो, 2 वाजता फ्लाईट बसलेलो. 1:45ला आमची फ्लाईट होती. आम्ही चेक इन तीन करून झालं, आमची फ्लाईटच 1 तास डिले झाली. मला तरी वाटत नव्हतं आमची फ्लाईट टेक ऑफ करेल, तरी पण झाली, चांगलं आहे. मुंबईमध्ये आल्यावर सगळ्यांनी घरातल्यांनी फोन केलो, सगळ्यांनी आनंद झाला. थँक्यू. नाव प्रकाश जाधव, राहणार पट्टणकोडली. मी व उपरीचे 21 जण असेल 23 जण आम्ही दुबईला फिरण्यासाठी 23 फेब्रुवारी 2026ला उपरीहून बस करून मुंबई एअरपोर्टला आम्ही गेलो. तिथून आमची विमान होती दुसऱ्या दिवशी सकाळी मंगळवारी 24 फेब्रुवारीला आम्ही मुंबईहून दुबईला पोचल्यानंतर हॉटेल 7 सीजमध्ये आम्ही पहिला स्टे केला. त्यादिवशी संध्याकाळी मी क्रूजचा आस्वाद घेतला. असं बुधवारी बुर्ज खलिफाचा आस्वाद घेतला, एन्जॉय केला. 4 दिवस आम्ही निवांत एन्जॉय भरपूर केला. शनिवारी मात्र दुपारी आम्ही शॉपिंग करून आलो आणि शॉपिंगनंतर आमची डेझर्ट सफारी होती. डेझर्ट सफारीला जाताना आम्हाला एक मेसेज गाडीत असा आला की अबुधाबीच्या पुढं बॉम्ब हल्ला झालेला आहे. आम्ही ड्रायव्हरला विचारलं असतं, ड्रायव्हर म्हणला तसं काही झालं नाही. म्हणजे आम्हाला भीती निर्माण होऊ नये, आम्ही परत जाऊ नये म्हणून त्याचं बोलण्याचं ते आम्हाला जाणवलंच. खरं झालेलं होतं असं आम्हाला जाणवलेलं. त्यानंतर आम्ही डेझर्ट सफारी केली. नंतर नाईट शो होता, नाईट शो तिथला झाला, जेवण केलं आणि बाहेर जेव्हा आलो तेव्हा लक्षात आलं की तो ड्रायव्हर तिथनं गेला आहे. त्यानंतर दुसरा ड्रायव्हर आला. तो ड्रायव्हर म्हणला की पाम जुमेरा इथं तो ड्रायव्हर होतो आणि तिथं हल्ला झाला आहे, त्यामुळे तो ड्रायव्हर परत गेला आहे. त्यानंतर आम्ही त्या गाडीत बसलो आणि दुसरा हल्ला म्हटलं आम्हाला जरा हेच वाटलं. तरी पण रस्त्यावर एवढी होती की तेवढं काय भीतीचं निर्माण वाटलं नाही. मग त्या दिवशी जाऊन आम्ही हॉटेलला स्टे केला. रात्री खरं 12 वाजता परत आम्हाला अलर्ट मेसेज आली
की तुम्ही अजिबात बाहेर पडू नका, काचेपासून लांब राहावा, हल्ले चालू आहेत असं जाणवलं. मग आम्ही त्या दिवशी झोपलो. सकाळी परत उठल्यानंतर आम्ही 7 वाजता वरती जिमसाठी गेलेलो. त्यानंतर आम्हाला एक मोठा असा आवाज आल्यानंतर काचेतून बाहेर बघितलं तर तिथं पक्षी पूर्ण उडलेले. खरं आम्ही एका बाजूला बघितलो, खरं तेव्हा बॉम्ब पडलेला दुसऱ्या बाजूला, त्यामुळे लक्षात आलं नाही. थोड्या वेळानं जेव्हा आम्ही जिममधनं बाहेर पडतो तेव्हा एक मुलगा आला आणि म्हटला इथं बॉम्ब पडल्या. तिथं 400-500 माणसं इकडे तिकडं पळतीन होती. तिथून आम्ही वरून खाली आलो हॉटेलच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न केलो, मात्र तिथं मॅनेजर म्हणला बाहेरच नाही. तिथं त्यांनी म्हणलं की हॉटेलच्या पुढं पण पडला आणि एकटा म्हणला की हॉटेलच्या त्या बाजूला. अक्षरशः आमच्या अवतीभोवती 3 बॉम्ब सकाळी 7ला हे पडलेले ड्रोन. त्यानंतर आम्ही सगळीजण एकत्र होऊन सगळ्यांनी त्या दिवशीचं आमचं नियोजन सीवडला जायचे होते ते आम्ही सगळ्यांनी कॅन्सल केले. मॅनेजर म्हणतो तुमच्या जबाबदारीवर, मग कुणीही रिस्क घेणार त्यानंतर आम्ही तिथेच राहिलो. 12 वाजता ज्यावेळी आम्ही जेवायसाठी बाहेर पडलो त्यानंतर आणि आम्हाला 500 मीटर अंतरावर एका बिल्डिंगवर मात्र हा पडलेला ड्रोन, तिथून मात्र धूर जोरात दिसत होता. आम्ही जेवून आलो त्यानंतर आणि जरा थोडी भीती निर्माण झाली. येऊन थोडी विश्रांती घेतो तोपर्यंत आणि 3 वाजता आमच्या बिल्डिंगच्या पाठीमागे अक्षरशः देव पाठीशी म्हणून आमच्या हॉटेलच्या आसपास पडत होता. आमच्या हॉटेलवर पडला नाही, त्यामुळे आम्ही आज सुखरूप आलोय. त्यानंतर त्या दिवशीच्या फ्लाईट पूर्ण रद्द झाल्या. मग आम्हाला आमचं तर तिकीट सोमवारच होतं. काय होतंय काय नाही आम्हाला दुगदुग लागलेली. सोमवारी तिकीट आमचं होतंय काय नाही आणि किती दिवस राहायला लागते. सोमवारी सकाळी उठलो, नंतर 9 वाजता टूरमॅनशी चर्चा नंतर लक्षात आलं की आमची फ्लाईट आहे, म्हणजे देव आमच्या पाठीशी होता, त्यामुळे आमची फ्लाईट त्या दिवशी कॅन्सल झाली नव्हती. आम्ही दुबईहून अबुधाबीला आमची फ्लाईट असल्यामुळे बस करून आम्ही अबुधाबीला गेलो. त्यानंतर आम्ही ह्याच्यात विमानमध्ये बसलो. ज्यावेळी बसलो त्यावेळी सुटकेचा निश्वास घेतला व भारतात आल्यावर 100% आम्ही हे झालो निवांत. काही डोक्यात नव्हतं, मनात नाही सेफेस्ट जगातली सेफेस्ट कंट्री म्हणून गेलतो. नंतर तिथे गेल्यानंतर त्यांची युद्धजन्य परिस्थिती झाल्यामुळं 6व्या-7व्या दिवशी आमच्या लक्षात आलं की असं युद्धामुळे त्रास झाला. पण तिथे काय बॉम्बही पडत होतो, पण इथल्या लोकांचं बी फोन येत होतं. दुबईच्या सरकारला बी सहकार्य केलं, आपल्या इथनं भारत सरकारचं बी सहकार्य केलं, त्यामुळे आम्ही सुखरूप पोचलो इथे. त्या बिल्डिंगच्या समोरच एक 100 फुटाच्या अंतरावरती बॉम्ब पडला सकाळी 7 वाजता. सकाळी म्हणजे एकदम वातावरण शांत होतं, म्हणजे 7ला तिथे लोक उठायचे, दिवस उभायला असतो या त्यावेळेला ते पडल्यानंतर का नाही असं म्हणजे सगळे हडबडून जागी झाले आणि 5-6 बिल्डिंगमधील लोक सगळी खाली आली. जत्रच माणसं आली, 1000-1500-2000 माणसं गोळा झाली असतील. सगळ्यांना बघितलं, आम्ही पण त्या खिडकीतून बघितलं. परत जाळ दिसत होता, परत पोलीस गाड्या आल्या, लगेच ॲम्ब्युलन्स आल्या, इजविलं. परत ते थांबल्यानंतर परत आणि त्या सरकारचं पण अभिनंदन करायला पाहिजे की ते म्हणजे असं आपल्यात जरा स्फोट झाला की लगेच गाड्या गाव बंद, रस्ता बंद, हे असं काही न करता त्यांचं रुटीन जे होतं ते दिवसभर चालूच होतं. फक्त लोक भीतीमुळे कोण बाहेर जात नव्हती आणि बाहेर पर्यटक पण म्हणायचे, बाहेर ते ड्रायव्हर लोक पण जरा भ्यायचे. त्यामुळं मग आम्ही त्या दिवशी एक दिवस आम्ही लॉजवर बसून काढला. नंतर बाकीचे दुबई आम्ही फार सुंदर बघितली, फार एन्जॉय केला, एकदम मजा केली. शेवटचा दिवस तेवढा एक दिवस आपला जरा दुःखात गेला म्हणायचा, पण जायला गेला तर मरण्यापेक्षा बरं म्हणायचं. असे आलो परत आपल्या बायबीला आणि विमानातून जेव्हा बसलो, विमान उडलं तेव्हा असा आनंद झाला की आता पण गेलो घरात. आता पण आपल्या बायबीत गेले तर तेव्हा सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, जय महाराष्ट्र म्हणले, भारत माता की जय, ही सगळ्या घोषणा दिल्या. तिथनं मुंबईत उतरलं तर का मी आपल्या घरात आले का सर, मुंबईतच मी सगळ्यांनी फोन केलं की आपल्या घरात आम्ही उतरलो होता, आलो घरी. आम्हाला देवाच्या कृपेनं आम्हाला चांगली टूरवाली चांगली भेटले, त्यामुळे आम्हाला सगळे आनंद घेता आला. पण शेवटच्या दिवशी आम्हाला जरा ते बॉम्बस्फोट झाल्या, भीतीचं वातावरण निर्माण झालं, त्यामुळं ते आम्हाला बाहेर सोडलंच नाही. त्यांनी टूरवाले जायच नाही म्हणाले, भीतीचं वातावरण आहे आणि आम्ही काय हे घेणार नाही, त्याची दक्षता घेणार नाही असं सांगितलं. त्यामुळं आम्ही थांबलो, सगळी एक जागी मिळून थांबलो. मग त्यामुळं आम्हाला ते जरा बरं वाटलं. घरची काळजी करत होते, खरं आम्ही काळजी करू नका, आम्ही हाय सुखरूप म्हणून असं सांगितलं. तसं काय आम्हाला वाटलं नाही, खरं हे वय नाही पाहिजे झालं सोडा. पण आम्ही 4-5 दिवस एन्जॉय केला, पण शेवट गोड व्हावं असं वाटतंय सगळ्यांनी. खरं ही अशी परिस्थिती निर्माण झाली की भीती वाटायला लागली. समोर आम्ही 100 फुटावरती ते ड्रोन पडलेला बघितला होता, सलग 3 ड्रोन पडलं होतं, त्यामुळे भीती वाटायला लागली. मग सगळे एकत्र आलो, जमा झालो, सगळे म्हणले आता कुठं जायचं नाही, आपलं विश्रांती घ्यायची. मग मग त्यांचा पुढचा काय निर्णय येईल त्याच्या हिशोबाने आपण जायचं. मग सगळे म्हणले कॅन्सल केलं फिरायचं, आता आपण जायचं परत म्हणले. मग फ्लॅट आमची होतीच, ठरलेल्या वेळेप्रमाणे होती. मग आम्ही सगळे कपडे आवरून सगळे गेलो. तिथे गेल्यानंतर आम्हाला तिथं बी ते आत जाताना एंट्री करताना तिथल्या सरकारने बी आम्हाला कुपन दिली.
म्हणजे 25,000चे ते कुपन होतं आपल्या इकडच्या हिशोबाप्रमाणे. ते मला तर ते मग ते सगळे खर्च करा म्हणले, इथंच खर्च केला तर त्याचं काहीतरी होईल. तुम्ही मग तिथंच आम्ही सगळ्यांनी घेतलं, ते वस्तू घेतल्या, सगळ्यांनी खायला घेतलं, मुलांनी सगळ्यांनी घेतलं. मग घेतलं आणि आम्ही फ्लॅटमध्ये बसल्यानंतर मग तिथनं ज्यावेळी फ्लॅट चालू झाली त्यावेळी म्हटलं 1 तास 1.5 तासाचाच म्हटलं आपल्याला वेळ, म्हणजे तेवढ्यातनं जर बाहेर पडलो, आपल्या जसं आपण बाँड्रीच्या आत आलो की सुटकेसा निश्वास सोडला, म्हणजे आपण जवळजवळ पोचल्यागत झालो. गेल्यानंतर 4-5 दिवस खूप छानपैकी एन्जॉय केला, सगळे साईड सीन वगैरे पाहून झाले. त्यानंतर शनिवारी आम्हाला डेझर्ट सफरला गेल्यानंतर कळालं की बॉम्ब हल्ले वगैरे झालेत. त्यानंतर मग संध्याकाळी आम्ही लॉजला आल्यानंतर परत जास्त वातावरण तापलेलं होतं. रविवारी तर आम्हाला स्ट्रिक्टली सांगितलं की तुम्ही कुठं बाहेरही जायचं नाही. आम्ही रविवारचा आमचा प्रोग्राम बाहेरचा होता, पण आम्हाला कुठेही जाऊ दिले नाही लॉजून बाहेर. त्यानंतर मग एअरलाईन वगैरे सगळ्या बंद झाल्या होत्या. त्यानंतर मग सोमवारी आमची तिथली त्यांची एअरलाईन चालू होती. त्या आम्हाला ते टूर मॅनेजर सांगितले तुमची एअरलाईन चालू आहे, तुम्ही जाऊ शकता. मग आम्हाला तिथं व्यवस्थित एअरपोर्टला अबुधाबीला आणलं आणि तिथून आम्ही इकडे सुखरूप पोहोचलो. दोन्ही गव्हर्नमेंटच्या सहकार्यानं म्हणा, सगळ्यांच्या तिथल्या गव्हर्नमेंटच्या सहकार्याने व्यवस्थित अगदी सुखरूप आम्ही आलो. अजून काही आमच्यातले निम्मे लोक आहेत ते बी आता सगळे म्हणजे गव्हर्नमेंटच्या सहकार्यानं वगैरे द्यावं हीच इच्छा आहे आमची. तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया 24 न्यूज चॅनलला. महामेडिया 24 सदैव तत्पर.